तिकडे सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला पहिल्यांदाच मोठं यश मिळालंय। भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झालंय। भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेत सहकार मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे। गोरेंनी जिल्हा परिषदेसाठी कशा प्रकारे रणनीती आखली, राम सातपुतेंसोबत मोहिते पाटलांना गोरेंनी कसा धक्का दिलाय आणि फडणवीसांनी दाखवलेला विश्वास कशा प्रकारे गोरेंनी सार्थ करून दाखवलाय, पाहूयात त्या संदर्भातला सोलापुरातला हा एक खास रिपोर्ट। सोलापूर जिल्हा परिषदेवर अखेर भाजपचा झेंडा फडकलाय। आधी महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली आहे। जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांपैकी भाजपनं थेट 38 जागा जिंकल्यात, तर पंचायत समितीच्या 136 पैकी 76 जागांवर भाजपचं कमळ फुललंय। सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांपैकी 7 ठिकाणी भाजपनं स्वबळावर सत्ता स्थापन केली, तर करमाळ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत भाजप सत्तेत बसेल। दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेवर यंदा पहिल्यांदाच भाजपची स्वबळाची सत्ता आली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या, त्यामुळे सोलापूरची सर्व जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली। तब्बल 30 ते 35 सभांच्या माध्यमातून सोलापुरात गोरेंचा झंझावात पाहायला मिळाला आणि त्याचाच परिणाम म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलाय। आणि काही लोकांनी अकलूजच्या पराभवातून काही शिकले नाहीत। अकलूजचा पराभव होताना 10,000 मतं हे भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहेत, हेही ते विसरले। त्यामुळे स्वतःचं सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हीच इथले राजा आहोत, आम्हीच इथले राज्यकर्ते आहोत असा सांगण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, कधी कधी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला। म्हणून मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं विकासाचं राजकारण केलंय, विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवलाय आणि आम्ही दिलेला शब्द लोकांच्यासाठी तो शब्द दिलाय ते पूर्ण करण्याचा संकल्प करून आम्ही लोकांना सांगितलंय आणि हे करू। जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांना सगळ्यात मोठा झटका दिलाय तो माळशिरसमध्ये। माळशिरसच्या दहिगाव गटातून राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांचा मोठ्या फरकानं पराभव केला। दुसरीकडे वेळापूर गणातून उत्तम जानकर यांच्या पत्नी विमल जानकर या विजयी झाले आहेत। आपल्या पत्नीच्या विजयानंतर राम सातपुते यांनी शड्डू ठोकत जानकर आणि मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा इशारा दिलाय। आणि ते एखाद्या दारुडेने बेवडेने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं, इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो। इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो, तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही। इतकंच नाही तर माळशिरसमधल्या गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का दिला। असं असलं तरी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी फोंडशिरस गटातून मात्र विजय मिळवला। सोलापुरातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या जयकुमार गोरे यांना साताऱ्यात मात्र मोठा फटका बसलाय। जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातल्या कुकडगाव गटात पराभव झाला। पण असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवलाय। सौरभ वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, सोलापूर। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये माढा तालुक्यात माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्या गटानं आपलं वर्चस्व टिकवलंय, तर आमदार अभिजित पाटील यांना मात्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये व्हाईट वॉश मिळालाय। माढ्यामध्ये शिंदेंनी कशा प्रकारे कमबॅक केलाय आणि अभिजित पाटलांना कसा झटका बसलाय, पाहूयात या रिपोर्टमधून। माढा विधानसभा क्षेत्रात आमदार अभिजित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करून निवडणुका लढवल्या। त्यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते दादासाहेब साठे मात्र नाराज झाले। साठेंना तिकीटच नाकारण्यात आलं, त्यामुळे साठेंनी थेट आमदारांविरोधात भूमिका घेतली।
परिणामी रणजित शिंदे, शिवाजी सावंत आणि दादासाहेब साठे या त्रिकुटानं अस्तित्वाची लढाई कार्यकर्ते आणि नेत्यांच्या जीवावर जिंकली आहे. जनतेनं भरपूर असा विश्वास ठेवलाय. पक्षाने जी माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली त्या विश्वासाचं सार्थक जनतेनं मी केलेल्या कामाची पोचपावती देऊन केलेलं आहे. विजयाचं श्रेय कुणाला द्याल? ज्या पद्धतीने पाहिलं असेल तर तिकीट मिळण्यापासून संघर्ष. आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ह्या विजयाचं श्रेय देतो. माढा विधानसभा क्षेत्रात पंढरपूर तालुक्यातील काही भाग येतो, त्यामुळे माढ्याच्या अस्तित्वाचा निर्णय माढ्यातील लोकच घेणार असं सांगत माढ्यातील जनतेनं आमदार अभिजित पाटील आणि त्यांच्या उमेदवारांना नाकारल्याचं दिसतंय. पाटलांचा तुतारीवरील एकही उमेदवार जिल्हा परिषदेत निवडून येऊ शकला नाही, त्यामुळे माजी आमदार बबन शिंदे यांचा बालेकिल्ला अभेद्य राहिलाय. निवडणुकीच्या सुरुवातीलाच रणजित शिंदे यांनी बेरजेचं राजकारण करत पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात शिवाजी सावंत, दादासाहेब साठे अशा सर्वांची मोट बांधली. दुसरीकडे अभिजित पाटलांनी जवळच्यांना दुखावत तिकीट वाटपाचा सपाटा लावला. उमेदवारी देण्यात गफलत झाल्याचं पाटलांना पराभवानंतर समजलं. अनेक ठिकाणी गोष्टी घडल्या आणि त्यामध्ये आमच्याकडनं काही उमेदवारी देताना आमच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करताना कुठंतरी आमची गफलत झाली आणि उमेदवारीमध्ये काही करेक्शन करणं गरजेचं होतं. आणि नवीन माझ्या दृष्टीने 1च वर्ष झालं होतं, परंतु विजय जसा आमचा आहे तसा माढ्यातला पराजय हा त्या ठिकाणी मी नम्रपणे स्वीकारतो. माजी आमदार बबन शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे यांचं साखर कारखानदारीतील राजकारण, कार्यकर्त्यांची फळी आणि तालुक्यात गावागावातील यंत्रणा याचा मोठा फायदा त्यांना झाला. त्यामुळेच माढ्यात सर्वत्र कमळ फुललं. याउलट संघटना आणि कार्यकर्ते बांधण्यात अभिजित पाटलांना यश आलं नसल्याचं जाणकार सांगतात. जे विश्वास कार्यकर्त्यांना द्यायचा असतो तो कृतीतून उतरावा लागतो. आज या ठिकाणी विश्वासाचीच कमतरता दिसते नेतृत्वाकडं. म्हणजे त्यांच्यावर पॉलिटिकली किती विश्वास ठेवावा याबाबत कार्यकर्ते साशंक असल्या कारणामुळे आमदार पाटलांवर. अभिजित पाटील यांचा माढासोबतच पंढरपूर तालुक्यात जीव अडकला होता. मतदारसंघ सोडून पंढरपूर तालुक्याच्या पूर्ण राजकारणात लक्ष देताना पाटलांना तारेवरची कसरत करावी लागली. परिणामी ऊस दर, विकासाचे मुद्दे अशा अनेक विषयात विरोधकांनी घेरून माढ्यात अभिजित पाटलांचा पराभव केला. त्यामुळे विधानसभेचं गणित सोडवणारे अभिजित पाटील माढ्याच्या राजकारणातील गणितात बाकी शून्य घेऊन बसले. त्यामुळेच पाटलांची भविष्यातील वाटचाल काहीशी खडतर असणार एवढं नक्की. संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, माढा, पंढरपूर.